नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. काल नुकताच संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2026 चा पेपर पार पडला. त्याच्यामध्ये करंटचे 10 प्रश्न आलते. त्याचं विश्लेषण आपल्याला आज पाहायचंय. त्या 10 पैकी 9 प्रश्न आपल्या नोट्स मधले व्हिडिओ लेक्चर मधले जशाल तसे विचारलेत आहे, म्हणजे पडलेत आहे ते आपल्याला पाहायचं आज. संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2026 विश्लेषण. आपल्या बॅच मधून 10 पैकी 9 प्रश्न आहेत तसे. ते कोणते आलेत कोणते नाही आला प्रश्न तो राहिलेला तो कुठला होता ते डिटेलमध्ये आपल्याला पाहायचंय. सुरुवात करूया. 10 प्रश्न एकूण 11 आहेत. एक योजना आहे तर ते सगळे मिळून इथे एकत्र विश्लेषण दिले मी. हे करंटचे 11 प्रश्न त्याचं विश्लेषण. त्यातले मध्ये 2 प्रश्न निधन वार्ताचे आहेत, 2 प्रश्न क्रीडा घडामोडीवर आहेत आणि 3 प्रश्न पद्म पुरस्कारावर आहेत. ही एक झाली बेसिक एरिया. बाकीची राहिलेली एक योजना आहे, एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक देश आहे त्याची निवड झाली कोणत्या तरी संस्थेवर, ती एक आहे. आणि नंतर हिब्रू युनिव्हर्सिटी सोबत करार केलेला आहे. आणि नंतर एक एज्युकेट गर्ल एक संस्था आहे तिला पुरस्कार मिळालेला आहे. हा पण पुरस्काराचाच प्रश्न आहे. ठीक आहे, ते असं झालं बेसिक एक विश्लेषण रॅन्डम. त्यासोबतच आपल्याला बघावं लागतं आयोगाचा एक नियम तुम्हाला मी सांगितला ह्याच्या आधी पण किती वेळा 3-3चा नियम आयोग पाळतं. एक्झाम डेटच्या आधी 3 महिन्यापर्यंत आयोग काही विचारत नाही, म्हणजे पेपर सेट व्हायला ह्याला वेळ लागतो त्यांचा. हे आयोगाचा नियम आहे पहिल्यापासून. जास्तीत जास्त 2 महिन्यापर्यंत आयोग विचारतं. कधी कधी विचारला आयोगाने 2 महिन्यापर्यंत, पण सरासरी 3 महिन्यापर्यंत विचारतं. आता एक्झाम जुलै महिन्यात झाली आहे आणि शेवटचा प्रश्न आपला हा मार्च महिन्यातला आलाय. मार्च महिन्यातला म्हणण्यापेक्षा तो फेब्रुवारी महिन्याला शेवटचा प्रश्न आहे. हा मार्च महिन्यात जी एज्युकेट गर्ल आहे ना, ही 2दा वर्षभरात चर्चेत आलेली, तर तिला भेटलेला आहे मागचा रायमंड मॅग्सेसे पुरस्कार. तर ऑगस्ट 2025 मधला तो क्वेश्चन होता. आणि 26 मध्ये तिला त्याच्या ज्या सफिना हुसेन आहेत त्यांना वर्ल्ड ऑफ इयर वुमन म्हणून घोषित काहीतरी करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हा एक चर्चेत आलेला आहे. ठीक आहे, तर मग आता बघू शकतो तुम्ही जुलैमध्ये एक्झाम झाली, शेवटचा प्रश्न मार्च महिन्यातला आहे ते. आणि पाठीमागे सगळ्यात शेवटचा प्रश्न आलाय बरोबर एप्रिल 2025 मधला. ठीक आहे, म्हणजे 1 वर्षाच्या आतलाच आयोगाने सरासरी विचारलेलं आहे, जास्त लांब नाही गेला आयोग. म्हणजे मार्च इथं बघू शकता तुम्ही एप्रिल 25 ते मार्च 26 बरोबर 1 वर्षाच्या आतलं विचारलं सगळं डिटेलमध्ये. आणि त्यातली त्यात जानेवारी 2026 चे 5 प्रश्न आयोगाने विचारलेत. आणि ह्याच्या आधी असं 2दा आयोगाने केलेलं आहे. मागची राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा बी म्हणतो मी, तर त्याच्यामध्ये एका महिन्याचे 5-5 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. जुलै महिन्याचे 5 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले. तसेच आता जानेवारी 26 महिन्याचे 5 प्रश्न ग्रुप सी मेन्सला आलेले आहेत. असं कधी कधी लक लागतंय. पेपर सेटरचा माइंडसेट थोडा बदललाय. एखाद्या महिन्यावर तो जास्त मेहरबान होतो. आता ह्या महिन्यामध्ये तो झाला जानेवारी 26 मध्ये. आणि आपलं मॅगझिन 26 मध्ये पासून सुरू झालेली जानेवारी 26 पासून. त्या मॅगझिन मधले 5 प्रश्न आहेत, एका मॅगझिन मधले 5 आहेत. ठीक आहे, तर बघू शकता परत आता एक विश्लेषण बघू एक ढोबळ मनाने. 25 चे हे वरचे 4 क्वेश्चन आहेत आणि राहिलेले खालचे 7 क्वेश्चन आहे 2026 चे. म्हणजे जवळचं करंट अफेअर जास्त आयोगाने विचारलेलं आहे. ह्याच्या आधीच्या ज्या 3-4 क्वेश्चन म्हणजे पेपर झालेत ना आपल्या आयोगाचे, त्याच्यामध्ये आयोगाने 5 वर्षापर्यंत करंट अफेअर पाठीमागे विचारलंय. एवढं काय असं अवघड वगैरे विचारलं नाही आयोगाने यावेळेस, एकदम बेसिक विचारलं. ज्याने अभ्यास केला त्याला आउट ऑफ मार्क येऊ शकतात असं करंट अफेअर यावर्षी आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे, हे झालं बेसिक माहिती या प्रश्नाविषयीची 11ची. कसं विश्लेषण झालंय काय झालं हे आहे. 25 चे 4 आणि राहिलेले 7 क्वेश्चन 26 चे. आणि बरोबर 1 वर्षाच्या आतलंच आयोगाने सरासरी विचारलेले. आता बघूया एक प्रश्नाचं विश्लेषण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं 3 पद्म पुरस्कार विचारले 26 मधले, ते आता घेऊया. तर बघू शकता तुम्ही इथं प्रश्न क्रमांक 20 योग्य जोड्या लावा पद्म पुरस्कार 2026. इथं त्यांनी काय दिले, व्यक्ती दिलेत आणि इथं दिले क्षेत्र किंवा त्यांच्या क्षेत्रासंबंधित त्यांच्या जोड्या लावा. ते 4 आहेत पुरस्कार, त्यातले 2 आहेत ना हे पद्मविभूषण विजेते आहेत. हे पद्मविभूषण आहेत आणि हे पद्मभूषण आहेत. ठीक आहे, हे 2. तर इथं फक्त तुम्हाला जोड्या लावायला त्यांनी सांगितले. ते डिटेलमध्ये घेतलेलं जानेवारी महिन्यामध्ये. इथं बघू शकता तुम्ही पी नारायणन, हे पी नारायण साहित्य आणि शिक्षण, हे केरळमधले. ठीक आहे, साहित्य आणि शिक्षण म्हणजे एचं 2 पाहिजे. इथं कुठे एचं 2 इथं 2च ऑप्शन आहेत, म्हणजे 1 आणि 4 ऑप्शन कॅन्सल झाले. आता पुढचं बघूया. VS अच्युतानंद हे केरळचे माजी मुख्यमंत्री आहेत. हे इथं बघू शकता VS अच्युतानंद मरणोत्तर सार्वजनिक सेवा केरळ, हे दोन्ही केरळमधलेच आहेत. सार्वजनिक व्यवहार. ठीक आहे, म्हणजे बचं 2 पाहिजे. फक्त पहिल्या 2 ऑप्शन मध्ये जर उत्तर निघलं याचं उत्तर आयोगाने 2 देणं अपेक्षित आहे. राहिले आता खालचं 3 आणि 4चं. तर एवढा वेळ आपल्याकडे काही नसतो एक्झाम मध्ये. इथं जरी वेळ असला माझ्याकडे एक्झाम मध्ये नसतो, आपल्याला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. वेळ असतो 1 तास म्हणजे 60 मिनिटं. त्याच्यामध्ये पुन्हा गणित बुद्धिमत्तेचे 22 प्रश्न आहेत. तर मग त्याच्यामुळे जितकं लवकर होईल तितकं लवकर ऑप्शन काढून समोर चालायचं. ठीक आहे, ऑप्शन काटाकाटी करायची. नंतर आता मम्मुटी हे साऊथचे अभिनेते आहेत, हे कलामध्ये आहेत. आणि उदय कोटक आपले महाराष्ट्राचे वाणिज्य आणि उद्योग. इथं बघू शकता तुम्ही उदय कोटक व्यापार आणि उद्योग. ठीक आहे, हे जोड्या लावामध्ये आयोगाने विचारला. एकदम बेसिक प्रश्न आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाठ केलेला असेल तुम्हाला हा प्रश्न अटेम्प्ट व्हायला काहीच अडचण नव्हती. आता मला कॉलपासून कॉल आणि मेसेज येत आहेत की जवळपास आपल्या विद्यार्थ्याला 8 ते 9 प्रश्न बरोबर आहेत. म्हणजे 10 पैकी 8-9 म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. इव्हन ह्या वेळेस भूगोल आणि इतिहास थोडा अवघड विचारला, डीपमध्ये विचारला आयोगाने, पण करंटला मार्क येऊ दिलेत आयोगाने. ठीक आहे, आता तोच प्रश्न आहे. आता हे आपलं मॅगझिन मधला जानेवारी मॅगझिन मधले आपले 5 प्रश्न आलेले आहेत फक्त एका महिन्याच्या मॅगझिन मधून. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये मोमुद्दी पण आहे, कला केरळ, इथं डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, हेच आहे नोट्स आहेत. आपल्या ज्या नोट्स आहेत ना त्याला आणखीन एक्स्ट्रा डाटा ऍड करून आणि मागचे आलेले जेवढे
प्रश्न आहेत करंट अफेअरचे. मग उदाहरणार्थ हे पद्म पुरस्कार आहेत, ह्याच्या खालीच पद्म पुरस्कार आतापर्यंत जेवढे प्रश्न आलेत ना तेवढे ह्याच्या खालीच समोर तिथं दिलेले आहेत. म्हणजे एक्झॅक्ट कळलं पाहिजे की आयोगाचा पॅटर्न कसा बदलतोय, पाठीमागे 10 वर्षापूर्वी आयोग कसं विचारत होतं, आज कसं विचारतंय. मग ह्यानी काय एक अंदाज लागतो की तुम्हाला नेमकं अभ्यास कोणता करायचा किंवा पाठ काय करायचंय. ठीक आहे, तर आता तुम्हाला नोट्स प्रिंट करायची गरज नाहीये, मॅगझिन मार्केटमध्ये अवेलेबल झाले आपले जानेवारी 2026 पासूनचे. पुढचा प्रश्न आहे, आता दुसरा पण पद्म पुरस्काराचा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. आणि आयोगाचा असा फक्त नियम नसतो की आम्ही पुरस्कारावर जास्त विचारू किंवा नियुक्तीवर विचारू किंवा एखादं पुस्तक विचारू, नाही. असं आयोगाचा फक्त एकच नियम आहे, कधी पण लक्षात ठेवायचा की आयोगाचा असा कोणताच नियम नाहीये. ते कुठं पण कधी पण काही पण विचारू शकतात, ते त्यांच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपले 15 टॉपिक असतात करंट अफेअरचे प्रत्येक महिन्यामध्ये, ते तुम्हाला 15 टॉपिकवर व्यवस्थित कमांड पाहिजे, 1.5 वर्ष तरी पाहिजे. इथे त्यांनी 1 वर्ष विचारलंय, चांगली गोष्ट आपल्यासाठी, मार्क आपल्याला आलेले आहेत. आता पुढचा पद्म पुरस्काराचा प्रश्न आहे तो आपल्या महाराष्ट्रावर आहे, म्हणजे महाराष्ट्रातले पद्म पुरस्कार विजेते. इथं पण त्यांनी काय दिलंय, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि कार्यक्षेत्र याच्या जोड्या लावा म्हणून त्यांनी विचारलेलं आहे. तर आता भिकल्या लाडक्या दिंडा हे वाद्य ते वाजवतात. ठीक आहे, तर त्यांच्याविषयी आपण 2 PPT घेतल्या होत्या डिटेलमध्ये, इथं तारपा वगैरे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे यांचं, तर ते आयोगाने विचारलेलं आहे. म्हणजे 1चं क इथं बघू शकता तुम्ही, इथं फक्त तुम्ही काटाकाटी करायची. आधी 4 ऑप्शन दिसले ना, आधी काटायचं. इथं 1चं क पाहिजे, इथं 1चं क आहे आणि इथं 1चं इथं. ठीक आहे, क फक्त एकाच ह्याच्यात उत्तर निघतंय, म्हणजे जास्त डोकं लावायची गरजच नव्हती. हा प्रश्न आयोगाने तुम्हाला आयता दिलाय. फक्त तारपा माहिती ना तुम्हाला, 1चं क पाहिजे, बस 1चं क आहे, बाकी कुठं काही डोकं लावायची गरज नाही. तरी पण डिटेलमध्ये आपण बघूया. आता आपल्याकडे आता वेळ आहे. तर आर्मिटा फर्नांडिस यांनी मानवी दूध पिढी स्थापन केली होती, त्या डॉक्टर आहेत. इथं बघू शकता तुम्ही, डिटेलमध्ये घेतलेलं आहे आपण. आर्मिटा फर्नांडिस औषधोपचार हे मानवी दूध पिढी स्थापन त्यांनी केलेलं आहे. नंतर सतीश शहा हे आपले कॉमेडी अभिनेते होते, त्यांचं निधन झालं वाटतं मला. तर रंगभूमी आणि सिनेसृष्टी. नंतर रघुवीर तुकाराम खेडकर हे तमाशा, म्हणजे यांचा तमाशा आहे, आणि त्या तमाशाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, त्यांनी वगनाट्यातून व्यसनमुक्ती, हुंडाबळी आणि भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती केली होती. ठीक आहे, त्याच्यामुळे आयोगाने हा प्रश्न विचारलाय. ओके, त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाने विचारलाय, इथं तुम्ही बघू शकता. तुकाराम रघुवीर खेडकर. बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की आम्ही हे ठीक आहे तरपावून हे काढलं, पण घरी आल्यानंतर बघितलं की रघुवीर तुकाराम खेडकर यांचं व्यसनाविरोधात जनजागृती कसं काय, ते तर तमाशा आहे त्यांचा, तर त्याच्यामधून त्यांनी ते काम केलेलं आहे समाज जागृती, म्हणून ते त्यांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे. पद्म पुरस्कार संबंधित काय असतं, एक तर तुम्हाला आधी पद्मविभूषण, भारतरत्न वेगळा राहिला, पद्मविभूषण पद्मभूषण पाठ करायचे असतात, ते जास्त नसतात, थोडे असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट असते महाराष्ट्राचे पाठ करायचे. बरोबर महाराष्ट्राचे घेतले होते आपण एकत्र एका पेजवर, आणि बरोबर आयोगाने जोड्या लावामध्ये ते विचारलेले आहेत. ठीक आहे, झाले 2 प्रश्न. आता तिसरा प्रश्न पद्म पुरस्कारावरचा, तो आपला पुढे बघूया. त्याच्या आधी हाच प्रश्न आपला नोट्समध्ये जो आहे ना, तोच आपल्या मॅगझिनमध्ये पण आहे. ठीक आहे, सतीश शहा हे सगळं डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे भिकल्या लाडक्या दिंड्यांची बेसिक माहिती खाली दिलेली, डिटेलमध्ये दिलेली, फक्त एक अर्धा फोटो त्या मॅगझिनचा. पद्म पुरस्कारचा तिसरा प्रश्न, अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. तर त्यांनी ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी त्यांना हे पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. याचं उत्तर पाहिजे फक्त अ. तर आता तुम्ही कन्फ्यूज होणार, आयोगाने हा प्रश्न टाकला, तुम्ही कन्फ्यूज होण्यासाठीच आयोगाने टाकलेला आहे. तुम्हाला तुलसी गोडा या माहित होत्या, त्यांचं निधन झालंय, मागच्या परीक्षेला आयोगाने ते विचारून पण झालंय. त्या होत्या झाडे लावणे आणि स्थानिक वनस्पती बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी. आपण सगळ्यांनी ते पाठ केलेलं असतं, हे आपल्या डोक्यातच नसतं. तर हे मुद्दाम आयोगाने चुकवण्यासाठी दिलंय, आणि हा जो कार्यकर्ता होता ह्यांनी पण ते नाही केलं. त्यांनी हे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी वसतिगृह स्थापन करण्यासाठी, म्हणजे त्यांनी कसं फिरवलंय की ह्यांनी केलंय काम. ठीक आहे, ग्रंथालय क्षेत्रातील, ग्रंथालय कुठं लागतात, शैक्षणिक क्षेत्र आणि विद्यार्थ्याच्या वसतिगृहामध्ये. आयोगाने असे ऑप्शन सेट केलेत ना की तुमचं सगळं चुकलं पाहिजे. ठीक आहे, कारण एक तर गोडा होत्या आपल्या, त्यांचं निधन झालं, त्या वेगळ्या, त्यांचं एक ऑप्शन दिलंय. शिक्षण क्षेत्र संबंधित 2 ऑप्शन दिलेत की तुम्ही कन्फ्यूज होण्यासाठी, पण एक्झॅक्ट माहिती असेल तुम्हाला तर उत्तर निघत होतं. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण घेतला नव्हता, हा डाटा आपण घेतला नव्हता, कारण डिटेलमध्ये सगळं काही घ्यायची गरज नसते, एखादा प्रश्न सोडावा लागतो. ठीक आहे, तर अंके गौडा हे कर्नाटकातील 75 वर्षीय माजी बस कंडक्टर आणि साखर कारखान्याचे कामगार आहेत. 2026 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या 5 दशकांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना अनामक वीर या श्रेणी अंतर्गत भारताचा 4था सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या ग्रंथालयात 20 लाख म्हणजे 2 दशलक्षपेक्षा जास्त पुस्तक आहेत. स्वतःच्या खर्चाने सगळे पुस्तके विकत घेतले आणि सगळ्यांना ग्रंथालय स्थापन तिथं वाचायला उपलब्ध करून दिलेले आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न होता, हा आपल्या नोट्समधला नाहीये. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंजन अलीकडे बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही विचारलंय, आहे नाही विचारलंय आयोगाने. आता ह्यांचं नुकतंच निधन झालंय एप्रिल 2025 मध्ये. तर त्यांच्यावर आयोगाने 4 क्वेश्चन दिलेत, म्हणजे 4 स्टेटमेंट दिले, त्यापैकी एक चुकीचं विचारलंय. तुम्हाला एक डायरेक्ट सांगतो, ते 2000 पासून TSF परिषदेचे सदस्य होते. हा प्रश्न, हे डाटाच नाहीये, चुकीचा हा. ठीक आहे, आता बघूया बाकीचे आहेत का.
तर त्यांनी 1994 ते 3 पर्यंत इस्रोचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये आपण डिटेलमध्ये घेतलं, हे बघू शकता 94 ते 3 इस्रोचे संचालक होते ते. हा प्रश्न, हे ऑप्शन बरोबर आहे. नंतर ते NEP 2020 चे प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते. आता बऱ्याच जणांना कन्फ्युज झालं की हे NEP काय आहे. NEP म्हणजे काय आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. त्या समितीचे ते अध्यक्ष होते, तर त्यांच्या अध्यक्षाखाली ते धोरण तयार करण्यात आलेलं आहे. तर त्या प्रमुख शिल्पकारापैकी, शिल्पकार म्हणजे काय की ते बनवणारे, ठीक आहे. नंतर त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इथं बघू शकता तुम्ही, त्यांची दुसरी स्लाइडवर आपण घेतलं होतं. पद्मश्री, पद्मभूषण 1992 आणि पद्मभूषण 2000 साली त्यांना मिळालेलं आहे. निधन झालेल्या व्यक्तीचं कधी पण लक्षात ठेवायचं, त्यांचं क्षेत्र, त्यांनी कुठं काम केलंय आणि त्यांना भेटलेले पुरस्कार, हे 3 पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले ना, कोणताच प्रश्न तुमच्या हातून जात नाही. ह्याच्याबद्दल पण ह्या प्रश्नामध्ये पण तेच आहे, म्हणजे 4 ऑप्शन पण बरोबर आहे, ठीक आहे. तर हे 2, 3, 4 हे 3 ऑप्शन तर आपल्याला नोट्समध्ये सापडलेत. मग राहिला हा सापडला नाही, तर हे चुकीचं आहे, ठीक आहे. याचं उत्तर आयोगाने 1 देणं अपेक्षित आहे. अपेक्षित आहे का म्हणतोय मी, कारण ते शेवटी आयोगाचा अधिकार राहिला, त्यांना काय द्यायचं काय नाही. नंतर ते सेकंड कीने बदलू शकतात, नंतर कॅन्सल पण करू शकतात. आता हाच प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण आपण कव्हर केलेला आहे. किंवा महत्त्वाचं वाटलं, इस्रोचे कधी अध्यक्ष होते ते इयर पण इथं घेतलेत आपण, आणि त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे हे पण इथं घेतलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आपली टेस्ट पण आयोगाच्याच लेवलची आहे. पुढे बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा या राष्ट्रीय एकात्मता गीताचे शब्द लिहिले आहेत, म्हणजे ह्या गीताचे लेखक कोण आहेत असं त्यांना विचारायचंय. तर त्यांना का विचारायचंय, आताच का त्यांना विचारू वाटलं असं की बाबा ह्याचे लेखक कोण आहेत, तर ह्यांचं निधन झालंय म्हणून आयोगाने विचारलंय. त्यांचं नाव आहे पियुष पांडे. ह्या ऑप्शन उत्तर, याचा ऑप्शन आयोगाने 3 ऑप्शन उत्तर 3 देणं अपेक्षित आहे आणि द्यायलाच पाहिजे. तर इथं बघू शकता तुम्ही, पियुष पांडे यांचं 70 वर्षी निधन झालंय. 24 ऑक्टोबर 2025 ला त्यांचं निधन झालं. त्यांनी लिहिलेलं, तुम्ही आता जे ऐकताय आपकी बार मोदी सरकार, आजचे दिन आने वाले, हे टॅगलाईन किंवा हे स्लोगन पण ह्यांनीच बनवलेले आहेत. यांनीच मिले सूर तुम्हारा हे गाणं पण लिहिलेलं आहे आणि ते गायलंय पंडित भीमाशंकर जोशी यांनी, ठीक आहे. पियुष पांडे यांचे निधन वाढतं हा प्रश्न आयोगाने विचारलाय. आयोग सरळ हाताने खाऊ देत नाही, फक्त तुम्हाला हात फिरून खाऊ देतं. ते सेम आयोगाचा पॅटर्न नाही, ठीक आहे. कारण तुम्ही आयोगाला फार हलक्यात घेता, म्हणून आयोग असं काहीतरी वेगळं विचारतं. पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. दुर्गम गावामधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक कोण आहेत. आता आयोगाने हे का विचारलंय, कारण ही संस्था 2 वेळेस चर्चेत आली, 2025 आणि 26 मध्ये. तिला भेटला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार, तो आहे 67वा रॅमसन मॅग्सेसे पुरस्कार 2025. तर द रॅमसन मॅग्सेसे पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय संस्था बनली. इथं स्टार करून ठेवला तुम्ही, कारण आयोगाने विचारलं तुम्हाला इथंच प्रश्न येणार, बरोबर आयोगाने तिथं तो प्रश्न विचारलाय. फक्त इथं काय विचारलं त्यांनी, संस्थापक कोण आहेत. त्याच्या संस्थापकचं पूर्ण डिटेलमध्ये खाली डिटेलमध्ये घेतलेलं दुसरं स्लाइड, पण ते मुद्दाम मी घेतलं नाही, कारण ती एकदा चर्चा झाली ऑगस्ट महिन्यामध्ये आणि परत चर्चा झाली मार्च 2026 मध्ये. दोन्ही न्यूज मी इथं एकत्र घेतलेल्या आहेत, ठीक आहे. त्यांना पहिला भेटला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आणि दुसरं होतं टाइम वुमन ऑफ द इयर मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांचं नाव आहे सफिना हुसेन, ठीक आहे, संस्थापक एज्युकेट गर्लच्या. ओके, त्याचं उत्तर आयोगाने सफिना हुसेने द्यायला अपेक्षित आहे, ठीक आहे. तर आता एक बघू शकता तुम्ही, पहिला शब्द आला की तिथं आपला आयोग आला. त्यातली त्यात जर त्या महिला असतील तर त्या पहिल्या महिला तर विशेष नाही, त्या संस्थेचे जरी संस्थापक असल्या तर त्या महिला आहेत, ठीक आहे. हे 2 कीवर्ड्स आयोगाचे कधी पण लक्षात ठेवा. पहिला शब्द आला आणि त्या संबंधित महिला जर असतील, महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि एकच न्यूज 2दा चर्चेत आली, आयोग ते 100% विचारते. आणि हे तुम्हाला जे सांगतोय ना मी की नोट्स आणि आपलं किंवा मॅगझिन समोर ठेवून हायलाइट करत चला. ते हायलाइट का करायचंय की एक्झाम ज्यावेळेस जवळ असते, 8 दिवसावर आलेली असते, त्यावेळेस तुम्हाला 1-1.5 वर्षाचं करंट अफेअर डोळा घालून घालायचं असतं. तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण वाचायचं नसते, तुम्हाला फक्त जेवढे हायलाइट केलेले पॉईंट असतात ना, फक्त त्याच्यावर फक्त नजर फिरवायची असते. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल सगळे जवळपास आलेले प्रश्न आपले सगळे हायलाइटेड पॉईंट्स मधले. त्याच्यामुळे जेवढं सांगतोय ना तेवढं करत चला, फायदा होईल. आता हे बघू शकता तुम्ही, हेच एज्युकेट गर्ल्सचं डिटेलमध्ये विश्लेषण मॅडमनी पण घेतलंय. टेस्ट सिरीजमध्ये हा प्रश्न पण आहे आणि तोच हे बघू शकता तुम्ही की ग्रामीण परिवर्तनकारी कार्यालयाबद्दल टाइम्स 26 महिलांच्या यादीत कोणाचे नाव समावेश करण्यात आले. तर सफिना हुसेन यांचं केलंय, त्यांच्याविषयी एज्युकेट गर्ल्समध्ये सगळं डिटेलमध्ये घेतलं होतं मॅडमनी पण, मी पण स्वतः घेतलंय. म्हणजे जवळपास 2दा न्यूज आली चर्चेमध्ये आणि 4 वेळेस ती तुमच्या समोर आलेली. मग आता ह्याच्यापेक्षा अजून काय करू शकतो आपण. तर ह्याचं उत्तर आयोगाने 2 नंबर देणं अपेक्षित आहे. हाच प्रश्न आपला टेस्ट मधला आहे, हाच आपला मार्च महिन्यातल्या याच्यामधला पण आहे. मार्च महिन्याच्या मॅगझिन मध्ये हा प्रश्न झाला तसा आलाय, तिथूनच आयोगाने तो विचारलाय असं तुम्ही म्हणू शकता. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न करंटचा जरी वाटत असला तर हा प्रश्न करंटचा नाहीये, हा इंग्रजी व्याकरणचा आहे. तर इथं काय केलं आयोगाने, म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहित असेल की कोणत्याही मेन्सला मराठीचे 50 प्रश्न असतात, इंग्रजीचे 50 असतात, पण ह्यावेळेस तसं नाही झालं. इंग्रजीचे 51 आले. तो 51वा प्रश्न हा आहे करंट मधला. तर बघा आता, पुणे ग्रँड टूर 2026 ही भारताची पहिली UCI 2.2 श्रेणीतील पुरुषांची रोड रेस म्हणून मान्यता प्राप्त होती.
ती बहुटप्प्यांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती आणि ती जागतिक सायकलिंग नियामक संस्थेकडून मान्य होती. आता ही शब्दरचना आहे ना, ही बँकिंग आणि UPSCची जे एक्झाम आहेत किंवा केंद्रातल्या सरळ सेवा आहेत ना, त्यातला डाटा आयोगाने हा घेतलाय. ठीक आहे, बरोबर तीच शब्दरचना आहे, सगळं तेच आहे. ठीक आहे, तर मग त्यांनी काय सांगितलंय, UCI या संस्थेचा योग्य पूर्ण अर्थ कोणता आहे त्याचा लॉंग फॉर्म त्यांनी विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये दोन येतात. जर बेसिक इंग्रजीचा विचार केला तर UCIचा अर्थ होतो युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल. आता जर त्यांचा फ्रेंच भाषेला त्यांनी जर शब्दाचा विचारायचा असेल आयोगाला तर त्याचा अर्थ होतो इंटरनॅशनली अली. ठीक आहे, हे ले शेवटी लावले त्यांनी ले. तर आयोग इथं 2 आणि 3 ह्याच्यामध्ये जर दिलं तर टेन्शन घेऊ नका. हे दोन्ही नेटवर जर सर्च करायला गेलं तुम्ही तर 2 दाखवेल तुम्हाला. पण जर बेसिक आपले न्यूजपेपर वगैरे चालले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इंग्लिशमधलं दाखवू शकता. जसं आपण घेतलं होतं, कारण आपण डाटा कुठून घेतोय, न्यूजपेपरमधूनच. मग त्यांनी ते दिलं त्यावेळेस आपण तर घेतलं युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल. आता हा इंग्रजीचा प्रश्न आहे, तुम्हाला नसल जरी आला तरी सोडून द्या, हे नाही येणाऱ्या प्रश्नामध्ये हे मोडतं. कारण आयोगाचा एक पॅटर्न आहे की तुम्ही किती अभ्यास करा, आयोगाने ठरवलं ना तुम्हाला ह्या रेंजच्या बाहेर मार्क घेऊ द्यायचे नाहीच घेऊ देत आयोग. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. एखादा प्रश्न असेल तर सोडून द्यायचा. तर ह्याचं उत्तर दोन्ही पण येऊ शकतात, ती 2 आणि 3 ते आयोगावर डिपेंड आहे. कॅन्सल वगैरे काय ते नंतर राहिलं, पण आयोग ह्या दोन्हीपैकी एक तुम्हाला देऊ शकता. आणि हा करंटचा नाही तर हा इंग्रजी व्याकरणाचा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे आपण काय अंदाज लावला होता की आयोगाने इथं विचारलाच प्रश्न तर कुठं विचारल, एक तर किती अंतर होतं, त्याचा वैयक्तिक विजेता कोण होता, सांघिक विजेतेपद कोणाला भेटले, त्याचा बरं जाऊ द्या, नाही विचारत तुम्हाला ते तर ब्रँड अँबॅसेडर तरी विचारा, रिझन फॉर थाला महेंद्रसिंग धोनी. ठीक आहे, ते बी नाही तर मी जाऊन शुभंकर तरी विचारा, ते पण नाही. आयोगाने काय विचारलंय, ते UCIचा लॉंग फॉर्म विचारलाय. शेवटी ते आयोग आहे, आयोग आहे. ठीक आहे, ह्याच्यामुळेच आयोग आहे, कारण असा एखादा प्रश्न हटकून ते विचारतात. ओके, आता बघू शकता तुम्ही. तर आता हे घेतलं होतं आपण आपल्या मॅगझिनमध्ये पण ते आलेलं आहे, पण ते आपल्या नोट्समधलंच आहे. ठीक आहे, नोट्सच आपल्या मॅगझिन आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400वा विजय मिळवणारा जगातला पहिला टेनिसपटू कोण ठरलाय. इथं पहिला शब्द आला तिथं आपला आयोग आला, जगातला पहिला टेनिस खेळाडू, बस विषय संपला. तर तो होता नोवाक जोकोविच. ते डिटेलमध्ये आपण घेतलं होतं, कुठं विचारणार आहे काय विचारणार, आयोग इथं हायलाईट करून तुम्हाला व्यवस्थित दिलं होतं तुम्हाला. ठीक आहे, आयोगाने बरोबर एकदम सिंपलमध्ये त्यांना विचारलेलं आहे नोवाक जोकोविच. इथं तुम्ही ऑप्शन नंबर 3 वर आयोग उत्तर देणं अपेक्षित आहे, दिलंच पाहिजे, तसं काय नाही. आता त्याच्याविषयी बेसिक सगळं डिटेलमध्ये घेतलं होतं. एवढंच नाही तर टेस्ट सिरीजमध्ये पण एक प्रश्न घेतला होता, आयोगाने त्याचे ऑप्शन पण चेंज नाही केले, जशाल तसा तुमच्या परीक्षेमध्ये विचारलाय. इथं बघू शकता तुम्ही. आता प्रश्न बघा, आता प्रश्न तर आपला ऑलरेडी वाचून झालाय की ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यामध्ये 400वा विजय मिळवणारा जगातला पहिला टेनिस खेळाडू कोण आहे. आपला प्रश्न काय, 400 ग्रँड स्लॅम एकेरी विजय मिळवणारा पहिला टेनिस खेळाडू कोण बनलाय. सेम आहे, तेच आहे, फक्त ट्रान्सलेट वेगवेगळं केलंय. ऑप्शन बघा, रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच. राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच. ऑप्शन पण आयोगाने चेंज नाही केले. ठीक आहे, टेस्ट अशी बनवायची की आयोगाने फक्त प्रश्नच नाही तर ऑप्शन पण कॉपी पेस्ट केले पाहिजे. ठीक आहे, 3 केलेत, काही पण म्हणू नका तुम्ही, हे फक्त एक योगायोग आहे. ओके, हे टेस्ट सिरीज आहे आपली. तुम्हाला मी का सांगतोय की एक बॅच घ्यायची आणि त्यासोबत आपली टेस्ट सिरीज का घ्यायची, त्यासाठी घ्यायची. ऑलरेडी आयोगाचे प्रश्न तुमच्या आधीच डोळा खालून गेले, जरा बरं राहतं. आता हाच प्रश्न म्हणजे हाच डाटा डिटेलमध्ये आपल्या काय म्हणतात त्याला मॅगझिनमध्ये पण घेतलेला आहे आपण. आणि विशेष म्हणजे मॅगझिनमध्ये घेताना त्याच्या खाली क्वेश्चन पण ऍड केलेले आहेत बरं, प्रत्येक पाठीमागच्या आतापर्यंत विचारलेले. आता पुढची योजना विचारली आयोगाने, हे करंटमधलेच भाग आहे हा पण. तर केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिस्टी या कार्यक्रमाचा कोणता उद्देश होता. आता तुम्ही म्हणाल की जे 3-3चा नियम आहे, 3 वर्षापर्यंत एखादा प्रश्न आयोगाने विचारलाय, जरी ते 23-24 मध्ये सुरू झाली असली तर दरवर्षी त्या योजनेचं एक हे येतं, म्हणजे ती योजना किती सफल झाली, तिने काय काय केलंय, काय काय नाही केलं. ठीक आहे, ते येत असतं, एक अपडेट येत असतं, ते अपडेट करंटमध्ये येतं. त्याच्यामुळे आपण ही नंतर घेतली, मला वाटतं मार्च महिन्यामध्ये आपण नाही, ऑक्टोबर 25 मध्ये आपण ही योजना घेतलेली आहे. तर आता बघू शकता मिस्टी त्यांनी सांगितलं की कशासाठी, जर तुम्हाला त्या मिस्टीचा लॉंग फॉर्म जरी माहित असता ना तरी तुमचं काम होऊन जात होतं. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटेट्स अँड टेंजिबल इन्कम्स, हिला मिस्टी असं म्हणतात इंग्लिशमध्ये, तुम्ही बघू शकता तुम्ही. मग ह्याचा अर्थ काय त्यांनी सांगितलं, उद्देश कोणता आहे, तर मँग्रोव्ह खारफुटीच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणे. ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन सेम ठेवले त्यांनी, हे पाणथळ जमिनीचा पर्याप्त वापर आणि मँग्रोव्ह, हे दोन्ही पण सेम वाटू शकतात तुम्हाला, त्यासाठी त्यांनी मुद्दाम तसं ठेवलेलं आहे. पण इथं बघू शकता तुम्ही, आपला एक अजून एक ऑप्शन होता, ट्रिक असते आपली एक, सगळ्यात मोठं असतं ते आपलं ऑप्शन असतं. ठीक आहे, असं ते आयोग करून दिलं, ह्याच्यामध्ये पण तेच ठरलंय, सगळ्यात मोठं जे आहे ना तेच त्याचं उत्तर निघलंय. ठीक आहे, तर हे घेतलं होतं ऑक्टोबर 2025 मध्ये आपण डिटेलमध्ये घेतली होती. त्याच्यामध्ये किती हेक्टर लागवड झाली, काय झाली, डिटेलमध्ये घेतली होती, ती आयोगाने विचारलेली आहे. योजना पण आयोग कधी कधी एखादी विचारतं. आता हाच प्रश्न नाही, हा वेगळा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, 25 ते 29 या कालावधीसाठी खालीलपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर, त्याला MAB म्हणतात, कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेमध्ये निवड करण्यात आलेली. तर हा
मला वाटतं नोव्हेंबर मधला प्रश्न आहे हा. नोव्हेंबर 25च्या आपल्या टेस्ट मला जसा आयोगाने कॉपी पेस्ट केल्यासारखा दिसतोय प्रश्न. इथं बघू शकता तुम्ही, शाश्वतता आणि जैवविविधतेमध्ये नेतृत्व दाखवून 2025 ते 29 या कालावधीसाठी युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर काउन्सिलवर कोणत्या देशाची निवड झालेली? तर ह्याच्यामध्ये झालेली आहे, कुठे गेला रे, ओमानची झालेली. ठीक आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता तुम्ही की 3 ऑप्शन आयोगाचे आपले सेम आहेत, कतार, बहरीन, ओमान. कतार, ओमान, बहरीन. ठीक आहे. त्याचा ऑप्शन 1 नंबर देणं आयोगाने अपेक्षित आहे. ठीक आहे. सॉरी आपल्या ह्याच्यात एक आहे, यांच्यामध्ये वेगळे ओमान 4 नंबरचा ऑप्शन आयोगाने देणं अपेक्षित आहे. आता इथं तुम्ही म्हणाल की सगळ्यात मोठं असतं त्याचं उत्तर असतं, नाही, आयोग तुम्हाला फसवू पण शकते. ती शेवटी तुक्का असतो, ट्रिक असते. पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान कोणत्या भारतीय विद्यापीठाने हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्रायल सोबत सामंजस्य करार केलाय? तर ते विद्यापीठ होतं नालंदा विद्यापीठ. तर नालंदा विद्यापीठाने त्यासोबत करार केलेला आहे. डिटेलमध्ये ही PIBची न्यूज आहे. तर आता हे अशा जे करार आहेत ना, एका महिन्यामध्ये 100 ते 150 करार असतात. आता आपण सगळे घेत नाहीत, आयोगाने आतापर्यंत काय विचारले नाहीत. एखादा प्रश्न येतो, त्यामधलाच हा एक प्रश्न आहे. तर हे घेतलं नव्हतं आपण फेब्रुवारी 2026 मध्ये. तर तरी पण हा प्रश्न आयोगाने विचारला. असू द्या, 1-2 प्रश्न असतात की जे आपल्या सिलेबसच्या थोडं बाहेर असतात, ते पण येतील अशी तयारी तुम्ही केली पाहिजे. म्हणजे तुक्का पण आपला बरोबर बसला पाहिजे. कारण MPSC काय फक्त अभ्यासाचीच परीक्षा नाहीये. इथं सगळं चालतं, लक चालतं, तुक्का चालतात, सगळं असतं. सगळं जर जेव्हा जुळून येतं त्यावेळेस तुम्हाला पोस्ट आपोआप मिळते. ठीक आहे. पण त्यासाठी आधी अभ्यास टॉपचा पाहिजे. असू द्या, 11 प्रश्नांचं विश्लेषण पूर्ण झालं आपलं. आता हे आपले 4 मॅगझिन सध्या उपलब्ध आहेत. आज मेचं येऊन जाईल. तर आता प्रत्येक महिन्याला आपलं मॅगझिन 10 तारखेमध्ये येऊन जाणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, जानेवारी फक्त एका मॅगझिन मधले 5 प्रश्न आहेत. मार्च मधला पण एक प्रश्न आहे. कुठे गेले ते, फेब्रुवारी मधला एक, नाही मार्च मधला एक प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता हे आले, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, आपले जे तुम्ही बॅच घेतली असेल किंवा नसेल तर मॅगझिन मार्केटमधून आणायचंय. बॅच म्हणजे तुम्ही बघताय, लेक्चर लावलं त्याच्या खाली फक्त मॅगझिन ठेवायचं, हायलाईट करत महत्त्वाचे पॉईंट न्यायचे. का तर एक्झाम जवळ आले असते ना, त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट नोट्स पाहिजे असतात. मग ते शॉर्ट नोट्स तुम्ही स्वतः तयार करता. म्हणजे जे हायलाइटेड केलेले पॉईंट्स आहेत तेवढेच तुम्हाला वाचून जायचे असतात. तर जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा, अंजनी अकॅडमीची मॅगझिनची, ते तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देतील. तर ही आपली टेलिग्रामची लिंक आहे. जवळपास कोणती एक्झाम झाली, आज प्रश्न आपल्या टेलिग्रामवरचेच असतात. म्हणजे टेलिग्रामचं कसं आहे, आम्ही मुद्दाम टेलिग्रामवर काही न्यूज दररोज शेअर करतोय की ज्या सरळ सेवा आहेत किंवा जे जवळचे एक्झाम असतात त्यांसाठी पण ते कामी आलं पाहिजे. यूट्यूबची लिंक आहे, ॲपची लिंक आहे. ॲपमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं 3 बॅच दिसतील. एक साधी बेसिक बॅच आहे, चालू घडामोडी बॅच 2025-26 किंवा 27-28, एकच बॅच आहे, तीच अपडेट होत राहते. त्याच्यामध्ये जानेवारी 2023 पासूनचा डाटा आहे आणि 2026 पूर्ण येणार आहे, 27 पण ह्याच्यामध्येच ऍड होणार आहे. हे करंट अफेअर आहे, ह्याच्यामुळे अशी वेगळी बॅच नाहीत काढतायत. एकच बॅच आहे, तीच अपडेट होत राहते. ठीक आहे. वेगळी बॅच घ्यायची गरज नाही. फक्त जोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी आहे 12 महिने 6 महिने, तोपर्यंत तुम्हाला ते दिसत राहणार, अपडेट होत राहणार. ह्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यात 2 तासाचे 2 व्हिडिओ, म्हणजे 4 तासामध्ये प्रत्येक महिना कव्हर केलेला आहे. 2 प्रकारच्या नोट्स आहेत, फोटोस आहेत आणि विदाउट फोटोस आहेत. आता त्या नोट्सचा उपयोग नाहीये, तुम्हाला मॅगझिन अवेलेबल झालेले आहे मार्केटमध्ये. जानेवारी 23 पासून डाटा आहे. फीस 499, काही ना काही ऑफर चालूच असते. सध्या वारी 50 नावाचं कुपन कोड आहे, 50% डिस्काउंट ऑफर चालू आहे. तर वॉच टाइम अनलिमिटेड ठेवलेला आहे, कारण मी पण विद्यार्थी आहे, मला माहिती आहे की आपल्याला कसा अभ्यास केला फायदा होईल किंवा काय होईल. आता तुम्ही जेवण करताय, कुठं प्रवास करताय, त्याच्यामध्ये तुमचं करंट अफेअर पूर्ण झालं पाहिजे. त्यासाठी मी अनलिमिटेड वॉच टाइम ठेवलेला आहे. व्हॅलिडिटी आणि त्यात फीसचं स्ट्रक्चर तुम्हाला माहितीच आहे. ओके, इथपर्यंत होतं कंबाईन म्हणजे संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2026चं विश्लेषण. 11 प्रश्न कुठून आले, कसे आले, कोणते आले, कोणते नाही आले, कोणते अवघड होते, सोपे होते, कोणत्या महिन्यातले आले, डिटेलमध्ये विश्लेषण घेतलंय. आणि अजून एक, आतापर्यंतच्या मागच्या 4 ज्या आयोगाच्या क्वेश्चन पेपर आहेत, म्हणजे राज्यसेवा, कंबाईन, पाठीमागं मेन्स आणि प्री झालेल्या, तर त्या एकदम किचकट करंट अफेअर विचारलं होतं आयोगाने. एकदम म्हणजे ज्यांनी अभ्यास केला त्याला पण मार्क नाही आले आणि ज्यांनी नाही केला त्याला पण नाही आले. पण आता आयोगाने नवीन पॅटर्न, म्हणजे पहिला जुना पॅटर्न लागू केलाय की ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलाय त्याला प्रॉपर मार्क येतात. त्याच्यामुळे करंट अफेअर सोडू नका. कारण ह्यावेळेस काय झालंय, मागच्या 4 परीक्षेचा अनुभव पाहून मुलांनी करंट अफेअर सोडलं आणि ह्याच वेळेस करंट अफेअर सोपं विचारलं आयोगाने. आणि भूगोलाने इतिहास थोडं डिफिकल्ट विचारलं, कारण तिथं पोरांचे मार्क कटलेत. त्याच्यामुळे असा कोणताच एखादा विषय नाही की त्याला तुम्ही स्किप करू नका. प्रॉपर वेळ द्या, प्रॉपर तो विषय पण तुम्हाला मार्क देऊन जाईल. ठीक आहे. तर परत भेटूया. धन्यवाद.